पुणे महानगरपालिकेमध्ये नोकर भरती घोटाळा उघडकीस आहे। नोकर भरतीत अनेक तरुणांची फसवणूक आहे। वेगवेगळ्या हॉटेलवर घेतलेल्या जवळपास 150 मुलाखती, अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि शिक्का वापरून उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। उमेदवारांकडून लाखोंची रक्कम उकळण्यात आल्याचं देखील वृत्त आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, खरं तर पुणे मनपातला आजवरचा सगळ्यात मोठा घोटाळा मानला जातोय नोकर भरती घोटाळा प्रकरण, आणि हे प्रकरण उघडकीस येताना दिसतंय। काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे, सविस्तर सांगाल? राघवी, खरं तर अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। खरं तर जी सरकारी यंत्रणा असते त्या सगळ्या सरकारी यंत्रणेचा काही जणांनी गैरवापर केलेला आहे। पुणे मनपामध्ये नोकरी लावतो म्हणून काही तरुणांना मुलाखती घेतल्या। ह्या सगळ्या मुलाखती एका हॉटेल्सवरती झाल्या, शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्सवरती या मुलाखती झाल्या। या तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आलं, त्या तरुणांना पगारही झाल्या, महाराष्ट्र बँकेतून त्यांच्या पगारही झाल्या, परंतु हे सगळं बनावट सुरू होतं। खरं तर अत्यंत धक्कादायक प्रकार हा प्रति महापालिकेचा प्रकार मानावा लागल। 100 पेक्षा अधिकचे सगळे हे यामध्ये कॅन्डिडेट आहेत। या सगळ्यांची फसवणूक झालेली आहे। या सगळ्या तरुणांना पत्र सुद्धा नियुक्तीचं देण्यात आलेलं आहे। शिक्षक भरती, टंकलेखक किंवा महापालिकेतील वेगवेगळ्या पदावरती असलेले जे पद आहेत त्या पदावरची ही सगळी भरती करण्यात आली। तिघांनी ही सगळी भरती केल्याचं समोर येत आहे। खरं तर या सगळ्या भरतीनंतर महापालिकेमध्ये सध्या मोठी खळबळ उडालेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं की पुणे मनपा हे जे महापालिका आहे ती आशिया खंडातील सर्वात महत्त्वाची महापालिका समजली जाते। साधारण 15,000 कोटी रुपयाचं बजेट दरवर्षाला या महापालिकेला मिळत असतं, आणि या अशा महापालिकेमध्ये अशा स्वरूपाची बनावट जी भरती प्रक्रिया राबवली गेली, ही भरती प्रक्रिया नेमकी राबवली कोणी, हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे। यामध्ये कोण कोण सामील आहेत, खरं तर याची चौकशी होऊन त्यांना बेड्या पडणे महत्त्वाचं आहे। खरं तर ज्या तरुणांची फसवणूक झालेली आहे, महापालिकेमध्ये नोकरी लागलं म्हणून या मुलांचे लग्न जमले होते, विवाह जमले होते, आणि त्यानंतर आता त्यांची फसवणूक झाली। खरं तर अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। अनेक तरुण या सगळ्या प्रकरणामध्ये फसलेले आहेत आणि जवळपास 150 मुलाखती या घेण्यात आल्या या नोकर भरती प्रकरणामध्ये, आणि लाखोंची या ठिकाणी रक्कम उकळण्यात आली। हे काही एकट्या दुकट्याचं काम नाहीये, तर हे एक रॅकेट असावं आणि या नेक्सस मधून हा सगळा प्रकार सुरू असावा। नेमकी किती जण आहेत, कोण हा सगळा प्रकार करत होते, ज्यांची नावं अद्याप समोर येत नाहीयेत किंवा काहींना ती समोर आणायची नाहीयेत। साधारणतः या सगळ्याविषयी काही कुणकुण लागतीये का, काही संकेत? नक्कीच लागेल। खरं तर महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांचा या सगळ्या नोकर भरती बनावट मध्ये सहभाग असल्याची माहिती लोकशाहीला सूत्रांनी दिलेली आहे। तर काही वेळानंतर महापालिकेचे जे आयुक्त आहेत नवल किशोर राम यांच्याशी सुद्धा लोकशाही बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। एकंदरीत पुणे मनपामध्ये ही जी नोकर भरती घोटाळा झालेली आहे, अत्यंत सगळा धक्कादायक प्रकार खरं तर समजला जात आहे। शहराच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। एकीकडे शासन नोकर भरती जी आहे ती करत नसताना दुसऱ्या बाजूनं काही बनावट नोकर भरती ती पण पुणे मनपामध्ये केली जाते। हॉटेल्समध्ये त्यांच्या सगळ्यात जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात, त्यांना नियुक्तीपत्र दिलं जातं, त्यांची पगार सुद्धा केली जाते, परंतु हे सगळं बनावट चालू आहे आणि या सगळ्या बनावटचा पर्दाफाश लोकशाहीने केलेला आहे। आपण बघू शकतो स्क्रीनवरती काही तरुणांचे बनावट नियुक्तीपत्र जे आहेत ते सुद्धा लोकशाहीच्या हाती लागलेले आहेत। शिक्षक म्हणून काही तरुणांना त्या सगळ्या या बनावट नोकर भरतीमध्ये नियुक्त केलेलं आहे। त्याचबरोबर टंकलेखक आहेत आणि महापालिकेतील वेगवेगळ्या पदावरचे जे पदा असतात, नोकरी असते, त्या सगळ्यावरची भरती जी आहे ती सगळी बनावट केलेली आहे। खरं तर महापालिकेला याची जाग कधी येणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण लागली एकीकडे नोकऱ्या तरुणांना भेटत नाही आणि दुसऱ्या बाजूने चक्क अशा पद्धतीनं बनावट नोकर भरती जी आहे ती केली जाते, आणि ही नेमकी नोकर भरती केली कोण हा महत्त्वाचा सवाल लोकशाहीचा आहे। लक्षात येतोय लाखो तरुणांच्या स्वप्नांची अक्षरशः राख रांगोळी झालेली आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।